हॅलो फ्रेंड्स, पांढऱ्या केसांनी तुम्हीही खूप परेशान झालेला असाल तर फक्त एक वेळा ही मेहंदी आपल्याला केसांवरती लावायची आहे। केसांना इतका सुंदर कलर येणार आहे की तुम्ही सुद्धा चकित व्हाल। आज मी तुमच्यासोबत अशी एक रेमेडी घेऊन आलेली आहे, जे रेमेडी केसांवरती लावल्यानंतर आपले केस तर काळेभोर होणारच आहेत, त्याचबरोबर आपले केस गळत असतील, तुटत असतील तर ते सुद्धा थांबणार आहेत। तुम्ही ही रेमेडी तुमच्या केसांवरती नक्की लावून पहा, आपल्याला खूप सुंदर रिझल्ट पाहायला मिळणार आहे। तर ही रेमेडी सर्वांसाठीच आहे, लहान मोठे, महिला पुरुष किंवा मुलं मुली सर्वांनाच या रेमेडीचा खूप छान असा रिझल्ट येणार आहे। जर तुमच्या केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा मग फंगस झालेला असतील तर ते सुद्धा नाहीसे होणार आहेत। अतिशय सोपी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। झाल्यावर केस पांढरे झाले तर ठीक आहे, पण वयाच्या अगोदर जर केस पांढरे झाली की आपल्याला खूप जास्त चिंता वाटायला लागते। केस पांढरे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण आजकाल ही प्रॉब्लेम्स अगदीच लहान मुलांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो। तर ही रेमेडी जी आहे, ही रेमेडी लहान मुलं मुली असो किंवा वयोवृद्ध माणसं असो, सर्वांनाच ही रेमेडी करायची आहे। अतिशय सुंदर केस कलर होणार आहेत, त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीने काळे होण्यास मदत होणार। खूप सुंदर रेमेडी आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे लोखंडी कढई। तर लोखंडी कढई नसेल तर तुम्ही कोणतंही एखादं भांडे इथं घेऊ शकता। यामध्ये आपल्याला 1 चमचा घालायचा आहे रिठा पावडर, 1 चमचा घालायचा आहे आवळा पावडर आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे भृंगराजची 1 चमचा पावडर। आता भृंगराजची पावडर जी आहे हे ऑनलाईन आपल्याला मिळून जाते आणि कोणत्याही शॉपमध्ये मेडिकलमध्ये भृंगराज पावडर आपल्याला सहज मिळून जाते। तर भृंगराज पावडर सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। आता यामध्ये ही बिस्किटची पावडर मी घातलेली आहे 1 चमचा आणि 1 पाऊच इथं मी कॉफीचं घातलेलं आहे। तर 1 चमचा तुम्ही इथं कॉफी पावडर घेऊ शकता। त्यानंतर इथं मी नूपूरची हिना मेहंदी घेतलेली आहे। आता ही मेहंदी आहे लाल कलरची। केस जर तुमचे दाट जाड असतील किंवा लांब असतील तर तुम्ही इथं मेहंदीचं प्रमाण सुद्धा वाढवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला इथं घालायची आहे निशाची काळी मेहंदी। तर इथं 1 पॉकेट मी घेतलेलं आहे। निशाची मेहंदी जी आहे ही मेहंदी याच्यावरती लिहिलेलं आहे की आवळा, रिठा, शिकेकाई, कडुनिंब किंवा मग जास्वंदीची पानं हे यामध्ये ऑलरेडी घातलेलं आहे, तरी सुद्धा आपण यामध्ये आणखीन वरतून थोडंसं घालायचं आहे। त्यामुळे आपले केस जास्त प्रमाणात पांढरे हे होणार नाहीत आणि नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे। तर आता ही जी निशा मेहंदी आहे तेवढीच आपल्याला नूपूरची मेहंदी घालायची आहे। नूपूरची असेल तर तुम्ही नूपूरची घालू शकता किंवा मग हिना असेल तर हिना घाला किंवा गणपती छाप असेल तर कोणतीही लाल मेहंदी तुम्ही वापरत असाल ती मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता। जेवढे आपल्याला नूपूरची मेहंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला इथं निशाची मेहंदी सुद्धा घ्यायची आहे आणि दोन्ही ही मेहंदी मिक्स करून खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आपल्या केसांवरती दिसणार आहे। आता फक्त जर निशा मेहंदीच आपण केसांवरती लावली तर ते डाय प्रमाणे आपल्या केसांवरती ते घट्ट पेंट सारखं दिसतं। तर त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी नूपूरची मेहंदी किंवा गणपती छाप मेहंदी किंवा हिना पावडर कोणतीही मेहंदी लाल कलरची थोडी मिक्स करायची। त्यामुळं काय होतं की आपले केस नॅचरल असे काळे दिसतात। त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की दोन्ही कलर मिक्स करून तुम्ही केसांवरती लावून पहा, खूप सुंदर असा रिझल्ट आपल्याला आपल्या केसांवरती कलर लावलेला आहे किंवा मग डाय लावलेली आहे हे सुद्धा समजणार नाही, इतके सुंदर आपले केस होणार आहेत। आता याच्या गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर तुम्ही चहापत्तीचं पाणी घालायचं असेल तुम्हाला तर इथं तुम्ही घालू शकता। तर इथे मी कॉफी पावडर घेतलेली आहे, त्यासाठी मी इथं चहापत्तीचं पाणी घेतलेलं नाही। थोडंसं कोमट पाणी आपल्याला करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मेहंदी भिजवायची आहे। थंड पाण्यामुळे जास्त गुठळ्या होतात, त्यासाठी थोडंसं कोमट पाणी आपल्याला करायचं आहे आणि हे कोमट पाण्याने आपल्याला हे मेहंदी भिजत घालायची आहे। आता ही मेहंदी भिजवल्यानंतर लगेच केसांवरती आपल्याला लावायचं आहे। याला जास्त भिजवत ठेवायची गरज नाही, कारण यामध्ये ऑलरेडी निशा मेहंदी आहे आणि निशा मेहंदी भिजवल्यानंतर लगेच कलर सोडायला सुरुवात करते आणि निशा मेहंदी एक डाय प्रमाणे आपल्या केसांवरती कलर सोडते। तर त्यासाठी ही मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे। यामध्ये आपण जे नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळे आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होणार नाहीत, कारण निशा मेहंदीमध्ये केमिकल्स असल्यामुळं आपले केस काय होतात जास्त प्रमाणात पांढरे व्हायला सुरुवात होते। त्यासाठी आपल्याला हे नॅचरल असे घटक घालून मेहंदी भिजवून केसांवरती लावल्यानंतर आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होणे थांबतात। केस गळत असतील, तुटत असतील किंवा मग केसामध्ये कोंडा झालेला असेल, केस वृक्ष झालेले असतील तर ह्या सर्व केसांच्या समस्या नाहीशा होतात, कारण यामध्ये आपण जे नॅचरल घटक घातलेले आहेत हे घटक अतिशय उपयुक्त आहेत आपल्या केसांसाठी। याची स्मूथ अशी पेस्ट मी तयार केलेली आहे आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार। मेहंदीमध्ये कॉफी पावडर घातल्यामुळं केसांना नॅचरल असा कलर येतो, त्याचबरोबर केस आपले सिल्की दिसतात आणि आपले केस हेल्दी बनवायला मदत करतात।
यामध्ये आपण रिठा पावडर सुद्धा घातलेली आहे, तर रिठा सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपले केस मऊ बनवण्याचं काम रिठा पावडर करत असते. त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं केस आपले काळे होतात आणि सिल्की सुद्धा होतात, केस मजबूत होतात आणि त्याचबरोबर केस गळती सुद्धा थांबते. त्यासाठी आपल्याला इथे रिठा पावडर घालायचे आहे. रिठा पावडर आपल्या केसांना क्लिन्झरचं काम करतं, त्याचबरोबर आपले केस स्वच्छ करायला सुद्धा मदत करते. त्याचबरोबर आपल्या केसांवरती छान चमक सुद्धा. यामध्ये आपण हिबिस्किसची पावडर सुद्धा घातलेली आहे, म्हणजे जास्वंदाच्या फुलाची पावडर सुद्धा घातलेली आहे. तर ही पावडर सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आपले केस मजबूत होण्यास आणि केसांवरती छान चमक येण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला इथं हिबिस्किसची पावडर सुद्धा घालायची आहे. त्याचबरोबर भृंगराज केसांसाठी बेस्ट असं पावडर आहे. केसांच्या सर्व समस्येवरती उपाय म्हणजे भृंगराज पावडर आहे. आणि शिकेकाईमुळे आपले केस दाट, काळेभोर आणि मजबूत लांब सडक होण्यास सुद्धा मदत होते. त्यासाठी आपल्याला इथे शिकेकाई पावडर सुद्धा घ्यायची आहे. पांढरे झालेले केस असतील तर केसामध्ये कोंडा झालेला असेल किंवा कोणत्याही समस्येचं समाधान म्हणजे हे हर्बलचे घटक आहेत. आणि हेच हर्बलचे घटक वापरून आज आपण नॅचरल पद्धतीनं आपले केस मुळापासून नैसर्गिकरित्या काळे करणार आहोत. तर हे घटक घालून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा रिझल्ट तुमच्या केसांवरती सुद्धा येणार आहे. फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.